हॅलो फ्रेंड्स, ग्रीटिंग्स ऑफ द डे. आज आपण इंग्लिशच्या ग्रामरमधील एका बेसिक गोष्टीबद्दल अभ्यास करणार आहोत आणि या गोष्टीचं नाव स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्लुरल्स असं आहे. प्लुरल्स म्हणजे अनेक वचन. मराठीमध्ये एकवचन आणि अनेक वचन अशा गोष्टी असतात. तसंच इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन गोष्टी असतात. कधीकधी आपण एकाच वस्तूबद्दल बोलतो, तर कधीकधी त्याच प्रकारच्या अनेक वस्तूंबद्दल बोलतो. मग हे बोलत असताना त्या वस्तूचं सिंग्युलर आणि प्लुरल, एकवचन आणि अनेकवचन योग्य प्रकारे वापरता येणं ही तर एक बेसिक गरज आहे. याबद्दल शालेय शिक्षणामध्ये पण प्रश्न येतात. अगदी स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केलेला आढळून येतो. आणि सिंग्युलर प्लुरल याचं जर योग्य ज्ञान नसेल तर बोलताना आपल्या चुका होणं साहजिक आहे. काही जणांना वाटेल की हा तर फार सोपा टॉपिक आहे. त्यात काय असतं, एखाद्या नाऊनच्या पुढं एस जोडलं की झालं प्लुरल, तर असं नाही आहे. हा एक नियम झाला. एखाद्या नाऊनला एस प्रत्यय जोडणे आणि त्याचं प्लुरल करणे हा फक्त एक नियम झाला. पण प्लुरल करताना इतर 7-8 नियम आपल्याला माहीत असावे लागतात. आणि कशा कशा प्रकारे प्लुरल होतं याचे ते नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. माझा आग्रह राहील की या संदर्भात जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते तुम्ही लिहून घ्यावं. खास एक नोटबुक या आपल्या ग्रामरच्या बॅचसाठी तुम्ही करावी आणि समोर जे काही दिसेल ते लिहून घ्यावं. प्लुरल्स कंसामध्ये अनेक वचने जर लिहिलं नसेल तर लिहून घ्या. पहिला नियम पाहूया, ज्याच्याबद्दल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बरीच नामं अशी आहेत की ज्यांना एस जोडलं की त्यांचं प्लुरल होतं. पण हे म्हणजे सर्वस्व नाही आहे. हा तर फार बेसिक नियम आहे, हा माहीत असलाच पाहिजे. काही एक्झाम्पल्स पाहूया. टेबल म्हणजे एकच टेबल. जसं की आय हॅव अ टेबल, माझ्याकडे एक टेबल आहे, मेज आहे. पण जर दोन असतील तर आय हॅव 2 टेबल असं नाही म्हणता येणार. आय हॅव 2 टेबल्स. टेबल प्लस एस, टेबल्स हे प्लुरल झालं. बुक पुस्तक, अनेक पुस्तकं असतील तर फक्त एस जोडा, बुक्स. आय रेड अ बुक. येस्टरडे आय रेड अ बुक, काल मी एक पुस्तक वाचलं. पण 3 पुस्तकं वाचली असतील तर लास्ट मंथ आय रेड 3 बुक्स. 3 असल्यामुळं 3 बुक असं म्हणता येणार नाही, 3 बुक्स. डोअर एकच दरवाजा, 4 असतील तर 4 डोअर्स. फक्त एस प्रत्यय आपण जोडत आहोत. विंडो एकच खिडकी. मराठीत पण बघा ना, एक खिडकी अनेक खिडक्या, एक पुस्तक अनेक पुस्तके, एक दरवाजा अनेक दरवाजे. दरवाजे पुस्तके सारख्या प्रकारे झालं, पण खिडकी झालं नाही, खिडक्या. बदल आहे ना, खिडकी वेलांटी असलेला शब्द शेवटी त्याचं खिडक्या असं केलेलं. तसं इंग्लिशमध्ये पण काही नियम आहेत. त्यातला एक हा नियम आहे की एस जोडा. 1 विंडो मेनी विंडोज, 1 कॉम्प्युटर मेनी कॉम्प्युटर्स. फक्त एस प्रत्यय जोडणं चालू आहे. 1 एलिफंट मेनी एलिफंट्स. आय सॉ ॲन एलिफंट, मी एक हत्ती पाहिला, मला एक हत्ती दिसला. आय सॉ मेनी एलिफंट्स, मला अनेक हत्ती दिसले. अनेकसाठी एस प्रत्यय जोडून काम होतं. नियम आणि उदाहरणं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, नीट लिहून घ्या. आत्तापासूनच स्पेलिंग चुकू नये याची खबरदारी घ्या आणि जी लिहाल ते परफेक्ट लिहाल अशी एक प्रतिज्ञा घेऊनच बसा. जसं की बघा, अनेक जणांच्या लिहिताना कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सच्या चुका होतात. मी इथं जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द कॅपिटल लेटरनं सुरू केलेला आहे. अशी गरज नाही आहे. इथे तुम्ही स्मॉल लेटर्स सर्व वापरू शकता, कारण अजून ही वाक्य नाही आहेत. पण मध्येच कुठलं लेटर मात्र कृपया कॅपिटल येऊ देऊ नका. काही जणांना सवय असते. एक एक्झाम्पल दाखवतो. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवामध्ये जेव्हा मी
विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट लिहायला सांगतो आणि त्यानंतर त्यांच्या वह्या तपासतो, तेव्हा काही काही लेखन मला खूप आश्चर्यकारक वाटलं. जसं की टेबल शब्द एकाने असा लिहिला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं, पण इथं बी हे लेटर मध्येच कॅपिटल आलेलं आहे, जे असता कामा नये. टेबल एकतर सरळ सगळंच काही स्मॉल, किंवा वाक्यातला पहिला शब्द असेल तर पहिलं अक्षर कॅपिटल, मध्येच कुठलं तरी अक्षर कॅपिटल नाही घेता येणार आहे. तर अशा काही चुका नकळतपणे होत असतात, मुद्दाम तर कोणी करत नाही. तर या टाळा आणि प्रत्येक अक्षर व्यवस्थित पाहून लिहा, म्हणजे एक शिस्त येईल, एक चांगली सवय लागेल आणि तुमचं लेखन तुमच्या वहीमधलं अत्यंत शुद्ध होईल. आता जाऊया पुढच्या नियमाकडे. आपण एक नियम आपण पाहिला की एस हा प्रत्यय जोडला की प्लुरल तयार होतं. टेबल, टेबल्स, बुक, बुक्स, डोअर, डोअर्स, बरीच एक्झाम्पल्स आपण पाहिली. पण नेहमीच असं होतं असं नाही. कधी कधी आपल्याला एस जोडता येत नाही, त्याच्याऐवजी ई एस हे 2 अक्षरं जोडावी लागतात. असं केव्हा होतं तर शब्दाच्या शेवटी काय अक्षर आलेलं आहे याच्यावर ते अवलंबून आहे. जर शब्दाच्या शेवटी एस हे लेटर आधीच आलं तर पुन्हा आपण एस जोडू शकत नाही, ई एस जोडावं लागेल. इथे बघा कुठंच एस हे लेटर शेवटी आलेलं नाही आहे, त्यामुळे याला कुठेच ई एस आपण जोडलं नाही. त्यानंतर सी एच ही 2 अक्षरं ही आली तरी पण शेवटी ई एस जोडतात. इथे पण कुठंही सी एच हा भाग शेवटी आला नाही. ओ अक्षर कुठंच आलं नाही शेवटी, ओ आलं तरी पण ई एस जोडावं लागतं. एक्स कुठंच आलं नाही, एस एच कुठंच आलं नाही. ही काही अक्षर आहेत, एस, एस एच, सी एच, ओ, एक्स. यापैकी काहीही जर शेवटी आलं तर आपण त्याच्यापुढे एस जोडू शकत नाही, ई एस जोडावं लागतं. बघा काही एक्झाम्पल्स. बुश, इथं शेवटी एस एच आलं ना, हे जर शेवटी आलं असेल तर त्याला ई एस जोडा. बुशच्या पुढे ई एस जोडून बुशेस. बी यू एस एच एस असं होत नाही, असं नाही करता येणार. त्याला ई एस जोडून आपण बुशेस असंच करू शकतो. त्यानंतर स्पीच, वन स्पीच मेनी स्पीचेस. स्पीचला एस जोडलं नाही, ई एस जोडलं. का तर सी एच आलेलं आहे आणि सी एच शेवटी आलं तरी पण आपण ई एस जोडावं लागतं. बॉस शेवटी एस आलेला आहे, त्यामुळे ई एस जोडायचं. बॉस प्लस ई एस, बॉसेस. वन बॉस मेनी बॉसेस. टोमॅटो शेवटी ओ आलेला आहे, त्यामुळे ई एस जोडलं, टोमॅटोज. बॉक्स शेवटी एक्स आलं, एक्स आलं तरी पण ई एस जोडायचं. बॉक्स प्लस ई एस, बॉक्सेस. एकच बॉक्स आहे, अनेक असतील तर बॉक्सेस आहेत. नीट लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं, लिहून झाल्यावर कंटिन्यू करायचं. पुढचा नियम बघूया. शब्दाच्या शेवटी वाय आलं तर काय करायचं. प्लुरल करताना आपण एक एक पायरी खोल जात आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की बरेच शब्द असे आहेत की त्यांना एस जोडलं की विषय संपला. पण हे करताना शेवटी काय आले बघावं लागतं. एस, एस एच, सी एच, ओ, एक्स यातलं काही आलं तर ई एस जोडावं लागतं. आता आणखीन एक पायरी आपण खोल जातोय. जर शब्दाच्या शेवटी वाय आलं तर काय करायचं. इथं 2 गोष्टी आहेत. त्या वायच्या अगोदर काय अक्षर आहे याच्यावर ते अवलंबून आहे. इंग्लिशमध्ये 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे ते 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू 5 स्वर आहेत. वायच्या अगोदर असा कुठला स्वर आला या 5 पैकी एखादा स्वर तर काहीच टेन्शन नाही. एकदम पहिल्या नियमाप्रमाणे डायरेक्टली एस हे अक्षर जोडायचं, प्लुरल तयार. 2 गोष्टी चेक करा. शब्दाच्या शेवटी वाय आलंय का बघा, आणि त्या वायच्या अगोदर ए, ई, आय, ओ, यू यापैकी काही आले का बघा. अशा 2 गोष्टी दिसल्या तर सरळ एस प्रत्यय जोडा. बघा एक्झाम्पल. बॉय शेवटी वाय आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्या आधी स्वर आलेला आहे, ओ हा स्वर आहे, म्हणून फक्त बॉयच्या पुढे एस जोडलं की काम झालं. बॉयज, वन बॉय मेनी बॉयज, एक मुलगा अनेक मुलं.
अगदी सिमिलर तसंच आहे, वायच्या पूर्वी ओ आलं त्यामुळं सरळपणे एस जोडलं, टॉयज. वन टॉय मेनी टॉयज, एक खेळणी अनेक खेळण्या. डे शेवटी वाय आलं आणि वायच्या अगोदर स्वर आहे ए, त्यामुळं डायरेक्टली एस, डेज. वन डे मेनी डेज. की शेवटी वाय आलेला आहे, वायच्या अगोदर ई, ई हा सुद्धा आपला स्वर आहे. ए ई आय ओ यू इंग्लिशमधले 5 स्वर नीट लक्षात ठेवा. सरळपणे एस, कीज. वन की मेनी कीज. रे शेवटी वाय आलं, अगोदर स्वर आला ए, म्हणून थेटपणे एस जोडलं, रेज. एक किरण अनेक किरण. लिहून घ्या. दुसरी कंडिशन बघूया. शब्दाच्या शेवटी वाय तर आहे, पण वायच्या अगोदर स्वर नसेल तर काय करायचं. वाय शेवटी आल्यावर वायच्या आधी काय आहे हे आपण बघतो. स्वर आला, ई ई आय ओ यू आलं तर डायरेक्टली एस जोडायचं. पण आता दुसरी कंडिशन, वायच्या आधी स्वर नसेल, ई ई आय ओ यू सोडून बाकीचं काहीतरी राहिलेलं असेल, व्यंजन, तर काय करायचं. वाय हे अक्षर काढून टाकायचं आणि आय ई एस ही 3 अक्षरं जोडायची. वाय काढून टाका आणि आय ई एस जोडा. किंवा वेगळ्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की वायचा बदल आय असा करा, वायचं रूपांतर आय मध्ये करा आणि ई एस जोडा. ई एस प्रत्यय मागे जोडला होता ना, तसं आत्ताही जोडा. वायचं आय करायचं आणि मग ई एस, आय ई एस जोडा असं लक्षात ठेवा. किंवा वाय ऐवजी आय आणि ई एस एकच होणार आहे, शेवटी आय ई एस असंच येणार आहे. बघा, वायच्या आधी स्वर नसेल तर वाय काढून टाकायचं आणि आय ई एस जोडायचं. बेबी शेवटी वाय आलेला आहे, पण वायच्या आधी स्वर आहे का, ए ई आय ओ यू यातलं काही आलं नाही, म्हणून वाय काढून टाकलं, बी ए बी शिल्लक राहिलं, त्याला आय ई एस जोडलं, बेबीज. वन बेबी मेनी बेबीज. पी यू डबल पी वाय पपी, कुत्र्याचं बिल्लू. वायच्या आधी पी आलेलं, हा स्वर नाही, म्हणून वाय काढून टाकलं, आय ई एस जोडलं, पी यू डबल पी, त्याला आय ई एस जोडलं, पपीज. बॉडी वायच्या आधी डी आले, डी हा पण स्वर नाही, वाय कट करा, आय ई एस जोडा, बॉडीज. कॉलनी वायच्या आधी एन आहे, हा पण स्वर नाही, वाय काढून टाकलं, आय ई एस जोडलं, कॉलनीज. वाय काढल्यावर जे काही शिल्लक राहिलं, सी ओ एल ओ एन, त्याला आय ई एस जोडलेला आहे. फॅमिली वायच्या आधी एल आहे, हा पण स्वर नाही, वाय काढून टाकलं, आय ई एस जोडलं, फॅमिलीज. पॉज करा, लिहून घ्या, लिहून झाल्यावर कंटिन्यू करा. या निमित्ताने खूप चांगल्या नोट्स तुमच्याकडे तयार होत आहेत. पुढचा नियम बघा, प्लुरलमध्ये एक एक पायरी आपण खोल उतरत आहोत. प्लुरल्स कसे तयार करायचे. अनेकांचा जो भ्रम असतो की फक्त एस जोडलं की काम झालं, हा भ्रमाचा भोपळा इथे फुटतो आहे आणि बरेच नवीन नियम आपल्याला माहिती होत आहेत. एफ किंवा एफ ई हे कधी कधी शेवटी येतं. काही शब्दांच्या शेवटी एफ हे लेटर येतं, काही शब्दांच्या शेवटी एफ ई अशी 2 अक्षरं येतात. या दोन्हीपैकी काहीही येऊ द्या, ते आपल्याला काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी व्ही ई एस ही 3 अक्षरं ठेवायची. वाय आलं तर आय ई एस करतात आणि एफ किंवा एफ ई आलं तर व्ही ई एस. एफ काढून टाका, त्या एफच्या ऐवजी व्ही ई एस जोडा. एफ ई ही 2 अक्षरं आली तरी दोन्ही काढून टाका, या दोघांच्या ऐवजी व्ही ई एस जोडा. एक्झाम्पल्स बघा, सहज समजेल. वाईफ पत्नी, एफ ई आलेला आहे, हे आपण काढून टाकू. काय शिल्लक राहिलं, डब्ल्यू आय. एफ ई ऐवजी काय घेणार आहोत, व्ही ई एस. डब्ल्यू आयच्या पुढे व्ही ई एस, वाईव्स. एक पत्नी अनेक पत्नी, बायको. नाईफ चाकू, के लेटर सायलेंट आहे, एफ ई आलेला आहे, ते आपण काढून टाकणार, त्याच्या जागेवर व्ही ई एस. के एन आय, याला व्ही ई एस जोडलं, नाईव्स अनेक चाकू. लाईफमध्ये पण एफ ई आलेला आहे, त्याच्या जागी व्ही ई एस घेऊ. एफ ई काढलं तर फक्त एल आय शिल्लक राहिलं, एल आय प्लस व्ही ई एस, लाईव्स. एक जीवन अनेक जीवन. लीफमध्ये फक्त एफ आलेला आहे, एफ ई नाही, फक्त एफ आलं, हरकत नाही, एफ काढून टाका, एल ई ए शिल्लक राहतं.
त्याच्या जागी पण VES घ्यायचं. LEA प्लस VES, लीव्ज, एक पान अनेक पाणी. काफ, इथे L हे लेटर सायलेंट आहे, काल्फ असं म्हणत नाहीत, काफ सायलेंट लेटरचा उच्चार करत नाहीत. F आलेला आहे तर ते काढून टाका, F ऐवजी VES. F च्या आधी काय आहे? CAL, त्याच्या पुढे काय? VES, काव्ज. काफ म्हणजे वासरू, अनेक वासरे. पॉज करा, लिहून घ्या. जाऊया पुढे. प्लुरल करताना आणखीन काय नियम वापरावे लागतात हे जर आपण पाहूया. इथे बघा, या नियमाला एक अपवाद आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये असं बरंच काही असतं की एखादा नियम सांगितला तर त्याला काही अपवाद असतात. बऱ्याच नियमांना अपवाद आहेत. तसं हा जो रूल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे, F किंवा FE काढून टाकायचं आणि VES जोडायचं. तरी पण इंग्लिशमध्ये काही शब्द असे आहेत की ज्यांच्या शेवटी F आलेलं असतं तरी पण VES करत नाहीत. FE आलेला आहे पण VES करत नाहीत. त्याच्याऐवजी एकदम पहिल्या रूलप्रमाणे डायरेक्टली S प्रत्यय जोडतात. हे अपवादाचे शब्द आहेत. बहुतांश हे असं घडतं, FE काढून टाका, VES जोडा, असे खूप शब्द आहेत. पण अपवादाचे काही 4 शब्द आपण लक्षात ठेवू ज्याला हा नियम पाळला जात नाही आहे, डायरेक्टली S जोडलेला आहे. बघा, ते अपवादाचे शब्द असे आहेत. रूफ, आपल्या नियमाप्रमाणे VES जोडला पाहिजे, ROOVES व्हायला पाहिजे, रूव्ज. तसं झालं नाही, हा अपवाद आहे. F आलेलं असतानाही फक्त S जोडून रूफ्स. रूफ म्हणजे छत, छप्पर. रूफ्स हे त्याचं प्लुरल आहे. अगदी तसं प्रूफ, पाठीमागं फक्त P जोडलेला आहे, पुरावा, अनेक पुरावे, प्रूफ्स. VES आलंच नाही, प्रूफ प्लस S. बिलीफ म्हणजे मान्यता, विश्वास, एक श्रद्धा. F आलेला आहे तरी पण S जोडलेला आहे, VES केलं नाही, बिलीफ्स, श्रद्धा, विश्वास, अनेक वचन. चीफ, प्रमुख, F ऐवजी VES केलंच नाही, चीफ प्लस S, चीफ्स, प्रमुख, अनेक प्रमुख. हे अपवादाचे काही शब्द आहेत की F किंवा FE शेवटी आलेलं आहे तरी पण VES न जोडता त्या शब्दाला थेटपणे S जोडलेलं आहे. हे अपवाद तुमच्या वहीमध्ये असू द्या. अजून एक नवीन नियम आपण शिकून घेऊया. पूर्ण वेगळे अनेक वचन. आतापर्यंत आपण काय पाहिलं की S जोडा किंवा IES जोडा, VES जोडा. तर असा काही खास नियम न पाळता एखाद्या शब्दाचं वेगळंच अनेक वचन तयार होतं. ते कुठल्या पद्धतीनं होतं ते आपण पाहूया. एक एक्झाम्पल आहे चाइल्ड. त्याला S जोडत नाही, ते चाइल्ड्स कधीही करत नाहीत. चाइल्डचं चिल्ड्रन किती वेगळ्या प्रकारे आहे, REN, चिल्ड्रन. अनेक जणांना हा शब्द माहीत नसतो आणि चाइल्डच्या पुढे चिल्ड्रन असं न लिहिता ते चाइल्ड्स असं लिहून टाकतात. तर नीट लक्षात घ्या, बेसिक आहे पण मी सांगतोय कारण मागच्या 12 वर्षांच्या अनुभवामध्ये, म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याच्या क्षणी मी बोलतोय की 12 वर्षांच्या मागच्या अनुभवांमध्ये मला असं जाणवलेलं आहे की फार बेसिक गोष्टी असतात पण अनेकांना त्या माहिती नसतात. चाइल्ड म्हणजे मूल, एक मूल. अनेक असतील तर चिल्ड्रन असं होतं. काही महाभाग या चिल्ड्रन शब्दापुढे S जोडतात, चिल्ड्रन्स. ही इज ब्लेस्ड विथ 2 चिल्ड्रन्स. नाही होत असं, 2 चिल्ड्रन. 4 चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन द प्लेग्राउंड. असं होतं नाही, 4 चिल्ड्रन. चिल्ड्रन्स असं कधीच होतं नाही. एक गोष्ट मात्र होऊ शकते, चिल्ड्रनच्या पुढे अपॉस्ट्रफी S येऊ शकतं, मुलांचं अशा अर्थानं. दुसरं एक उदाहरण आहे ऑक्स, बैल. ऑक्सेस असं होतं नाही. बघा, आपण 2 नंबरचा रूल शिकला होता. X आल्यावर ES जोडायचं, SSHCHOX. तुमच्या वहीमध्ये लिहिलेला आहे 2 नंबरचा रूल. त्याला ES जोडा असं म्हटलं होतं पण हा त्याला अपवाद आहे. ऑक्सचं ऑक्सेस असं होतं नाही. जसं बॉक्स आपण नियम पाहिला, बॉक्सेस, पण ऑक्सचं ऑक्सेस होतं नाही.
याचा उच्चार ऑक्झेन असा केला जातो. ऑक्झेन, अनेक बैल. तर फार कॉमनली येणारे हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवावेत. चाइल्डचं प्लुरल चिल्ड्रन, ऑक्सचं प्लुरल ऑक्झेन. नीट लिहून घ्या. इंटरेस्टिंग आहे, वेगवेगळ्या गोष्टी माहिती होत आहेत. अजून एक रूल तुम्हाला सांगतो आहे, तो म्हणजे नित्य अनेकवचनी, ऑलवेज प्लुरल. इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत की ज्यांचं एकवचन होतच नाही, ती वस्तू मुळातच अनेकवचनी आहे, आणि हा पण रूल माहीत नसल्यामुळं सर्रास चुकीच्या पद्धतीनं वापरलेला आढळून येतो. बघा ते काय शब्द आहे. पॅन्ट्स. खूप मजेशीर गोष्ट आहे. मराठीमध्ये सुद्धा बोलताना आपण हा शब्द वापरतो की त्याने एक पॅन्ट विकत घेतलेली आहे. इट्स इम्पॉसिबल, किंवा बिझार असं म्हणतो, विचित्र आहे, अशक्य नसलं तरी पॅन्ट विकत नाही घेता येणार आहे. पॅन्ट्स. एक जरी आपण विकत घेतलेली असली तरी पण ती पॅन्ट नव्हे, पॅन्ट्स आहेत. कारण पॅन्ट्स म्हणजे दोन पाय असतात त्याच्या, आणि त्यामुळे दोन असल्यामुळे नेहमीच प्लुरल असतं. आय बॉट पॅन्ट्स फ्रॉम द शॉप. अ पॅन्ट असं कधीही म्हणू नका, ते होत नाही. पॅन्ट्स दोघांचा समूह आहे, हे प्लुरल आहे. ट्राउझर्स तसाच आहे, पॅन्ट्सचाच प्रकार ट्राउझर्स. ही बॉट ट्राउझर्स. एक जरी असेल तरी ट्राउझर्स, अनेक असतील तरी ट्राउझर्स. पीपल हा पण कमालीचा कन्फ्युजिंग शब्द आहे, आणि अनेक जण यामध्ये चुका करताना आढळतात. पीपल म्हणजे लोक. हा शब्द ऑलवेज प्लुरल आहे, याचं सिंग्युलर कधीही होत नाही. वन पीपल असतच नाहीत. मेनी पीपल, अनेक लोक. त्यानंतर फार गंभीर चूक अनेकांकडून घडते, ते म्हणजे याला एस जोडतात. पीपल्स. कधीही हा शब्द अस्तित्वात नाही आहे. पीपल्स होऊ शकत नाही. पीपल, पीपल हाच प्लुरल आहे. अनेक लोक म्हणताना पीपलला एस जोडत नाहीत. पीपल हाच अनेकवचनी शब्द आहे. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जसं चिल्ड्रन ॲपोस्ट्रफी एस होऊ शकतं, तसं पीपल ॲपोस्ट्रफी एस होऊ शकतं. लोकांचा हा त्याचा अर्थ होईल. सीझर्स, कात्री. एक कात्री असेल तरी पण सीझर्स असं प्लुरलच वापरायचं, कारण पॅन्ट्सप्रमाणे ट्राउझर्सप्रमाणे कात्रीसुद्धा दोघांचा समूह आहे. दोन गोष्टी एकत्र येऊन कात्री तयार झालेली आहे. अगदी त्याप्रमाणे स्पेक्टॅकल्स, चष्मा. एक चष्मा असेल तरी पण स्पेक्टॅकल्स, कारण दोन ग्लासेस त्यामध्ये असतात. चष्म्याला ग्लासेस असं पण म्हणतात. ग्लास हा सिंग्युलर होऊ शकतो, पण जेव्हा ग्लासेस हा शब्द चष्मा म्हणून वापरतात तेव्हा तो प्लुरलच वापरतात. पॅन्ट्स, ट्राउझर्स, पीपल, सीझर्स, स्पेक्टॅकल्स हे नेहमी वापरात येणारे ऑलवेज प्लुरल आहेत. यांचं एकवचन कधीही करत नाहीत, होतच नाही. काळजीपूर्वक नोंद घ्या. बोलत असताना यांचा वापर करा, आणि कोणी चुकीचा वापर करत असेल तर त्यांना समजावून सांगा, या कारणामुळे हे ऑलवेज प्लुरल आहेत. जसं नित्य अनेकवचनी आहेत तसे नित्य एकवचनी पण आहेत. ऑलवेज सिंग्युलर. काही शब्द असे आहेत की त्यांचं प्लुरल होत नाही, ते एकवचनातच मोजले जातात. जसं की सीनरी, दृश्य. रेल्वेतून जात असताना किंवा कुठल्याही वाहनातून जात असताना बाहेर जे खूप छान दृश्य आपल्याला दिसतं, सीनरी, हे एकवचनातच असतं. सीनरीज असं कधीही करत नाहीत. न्यूज, एस जोडल्यामुळं आपल्याला वाटतं की हा प्लुरल आहे, पण इंग्लिशमध्ये मात्र हा शब्द सिंग्युलरच वापरतात. एस जोडलेलं असतं, पण एका बातमीला न्यू असं म्हणत नाहीत, आणि न्यूज म्हणजे अनेक बातम्या असंही होता नाही. न्यूज हा असाच शब्द सिंग्युलरच आहे. न्यूज इज कमिंग. बातमी येत आहे किंवा बातम्या येत आहेत, दोन्ही पण त्याचा अर्थ होतो. लगेज, सामान. अनेक गोष्टी एकत्र येऊन लगेज तयार होतं, त्याला मिळून एक कलेक्टिव्ह नाऊन असल्यासारखं ते सिंग्युलरच वापरलं जातं. इन्फॉर्मेशन, माहिती. अनेक प्रकारच्या माहिती वेगवेगळ्या असल्या तरी इन्फॉर्मेशन सिंग्युलरच. इन्फॉर्मेशन्स असं कधीही वापरत नाही. फर्निचर हा पण नेहमी सिंग्युलर वापरतो. सोफा सेट, टीपॉय, अजून एखादा छोटा टेबल असेल, हे सगळं एकत्र होऊन फर्निचर तयार होतं. हा पण एक कलेक्टिव्ह नाऊनचा प्रकार असल्यामुळं हा असाच एकवचनीच वापरला जातो. लिहून घ्या.
प्लुरल्समधली आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकूया, ती म्हणजे एकवचन हेच अनेकवचन असणे. काही काही शब्द असे आहेत की सिंग्युलर प्लुरल होतं, पण जे सिंग्युलर आहे ना तेच त्याचं प्लुरल आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. काही शब्द असे आहेत की त्यांचं सिंग्युलर होत नाही, फक्त प्लुरलच राहतं, सिंग्युलर होतच नाही. काही शब्द असे आहेत की जे प्लुरलच आहेत, त्यांचं सिंग्युलर होतच नाही. पण हा तिसरा प्रकार मी सांगतोय, सिंग्युलर प्लुरल होतं पण त्यात काही बदलच नाही, जे सिंग्युलर आहे तेच प्लुरल आहे. सेम शीप, मेंढी, एका मेंढीला शीप म्हणतात. अनेक असतील तरी पण शीप, शीप्स असं नाही. बरं, मी असं म्हणत नाहीये की शीप हा ऑलवेज सिंग्युलर आहे, कितीही असल्या तरी त्याला शीप असं म्हणतात, तसं नाही आहे. जे ऑलवेज सिंग्युलर आहे ना त्याला व्हर्ब पण सिंग्युलर वापरतात. जे ऑलवेज प्लुरल आहे त्याला व्हर्ब सुद्धा प्लुरल वापरतात. पण याच्यासोबत सिंग्युलर सुद्धा व्हर्ब येतं, प्लुरल सुद्धा येतं. एकच मेंढी असेल देअर इज अ शीप, आणि अनेक असतील तर देअर आर शीप, शीप्स नाही. आर हे प्लुरल आलं व्हर्ब, पण शीप हे असंच येतं. एका मेंढीला शीप असं म्हणायचं, अनेक मेंढ्यांना पण शीप असंच म्हणायचं. हेअर, केस, हा आपल्या डोक्यावर असलेला जो केसांचा समूह असतो त्याला हेअर असं म्हणतात. एस कधीही जोडत नाहीत, हेअर्स बिलकुल नाही. खूप खूप लोक हेअर्स असं म्हणताना दिसतात, जे कम्प्लीट चुकीचं आहे, टोटल रॉंग. अस्तित्वातच नाही, हेअर्स होतच नाही. या सगळ्या केसांना मिळून पण हेअर असंच म्हणतात. जर तुमचे केस पांढरे होत असतील तर कृपया असं म्हणू नका की माय हेअर्स आर टर्निंग ब्लॅक. नाही, माय हेअर इज टर्निंग ब्लॅक एकवचन असल्यासारखं वापरतात. फक्त याला असं का म्हणतात, हेअर हेअर असं दोन का लिहिलेलं आहे मी, तर पूर्ण केसांमधील एक केस जर आपण बाजूला काढला आणि त्याच्याबद्दल आपण म्हणत आहोत तर त्याला पण हेअर असंच म्हणतात, आणि पूर्ण केसांना पण हेअर असंच म्हणतात. डिअर, हरिण, एका हरिणाला डिअर म्हणतात, अनेक हरिणांना डिअर असंच म्हणतात. बायसन हा पण एक प्राणी आहे, मराठीमध्ये याला रानगवा, रानरेडा असं म्हटलं जातं. अनेकांना पण बायसन असंच म्हटलं जातं. फिश हा आणखीनच इंटरेस्टिंग शब्द आहे. एका माशाला फिश असं म्हणतात, अनेक माशांना पण फिश असं म्हणू शकतात, पण फिशेस असं पण म्हणतात. फिशचं प्लुरल दोन प्रकारे होतं. फिश असंच ठेवा हे पण प्लुरल आहे, फिश हे सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे. पण फिशचं प्लुरल फिशेस असं सुद्धा करता येतं. फिश म्हणजे एक मासा पण, आणि फिश म्हणजे अनेक मासे सुद्धा होतं. पण फिशेस याचा अर्थ फक्त अनेक मासे असाच. फिशचं प्लुरल फिश असं पण चालतं आणि फिशेस असं सुद्धा चालतं. लिहून घ्या. इंटरेस्टिंग आहे. प्लुरल्स कसे तयार करायचे याबद्दल आपण नियम ऐकले. तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकले त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही ते लिहून घेतलं असेल अशी मी आशा करतो. बेसिक पण महत्त्वाची माहिती आपण ऐकली. आणखीन अशा काही बेसिक टॉपिक्सबद्दल आपण येत्या काळामध्ये माहिती घेणार आहोत. रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुम्हाला तो लगेच कळेल. थँक्यू व्हेरी मच.